हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बनवणार भरलेल्या शिमला मिरचीची भाजी. सो ती कशी बनवायची आपण हे आज पाहणार आहोत. सो पहिल्यांदा आपल्याला शिमला मिरची हे 4 तुकड्यांमध्ये हाफ कापून घ्यायचे, पूर्ण नाही कापायचे, हाफ कापून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर मग त्यातले जे सीड्स आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढायचे आणि मग त्यांना आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये एकदा चांगलं असं वॉश करून घ्यायचं आहे. आणि शिमला मिरची अशी भाजी आहे जी प्रत्येकालाच आवडत नाही, पण जर का या पद्धतीने जर तुम्ही केली, जशी मी तुम्हाला आज या व्लॉगमध्ये दाखवणार आहे, जर तुम्ही या पद्धतीने जर ती भाजी केली तर तुम्हाला ही नक्कीच आवडायला लागेल असं मला वाटतं. सो ही भाजी तुम्ही पूर्णपणे हा व्लॉग बघा आणि ही भाजी कशी केली आहे किंवा ही तुम्हाला खाल्ल्यानंतर चांगली वाटली की नाही हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आपण परत वळूया आपल्या शिमला मिरचीकडे. तर कशी करायची आपण ही आता याच व्लॉगमध्ये पूर्णपणे मी दाखवणार आहे, तर हे तुम्हीही बघून घ्या. तर मग भाजी 2 ते 3 वेळा धुतल्यानंतर मग आपल्याला घ्यायच्यात शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे घेऊन त्याचा कूट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे आहेत, जे की मोस्टली मी नेहमीच प्रत्येक भाजीमध्ये आम्ही वापरतो. सो आपली लाल चटणी चवीनुसार, मीठ चवीनुसार, हळद टाकायचं आहे, थोडंसं हिंग, आणि जर कोथिंबीर अवेलेबल असेल तर तीही कापून त्यामध्ये ॲड करायची आहे शेंगदाण्याच्या कूटमध्ये आणि ती मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते हवं असेल तर थोडंसं पाणी ॲड करून मिक्स करायचं आहे. आणि नंतर मग ही जी कूट आहे, हा जो कूट आहे, आतले जे सारण आहे हे आपल्याला शिमला मिरचीच्या मध्ये भरून घ्यायचं आहे. जसं मी आज तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला ते फुल असं भरून घ्यायचं आहे. आणि आवश्यकता लागल्यावर परत तुम्ही शेंगदाण्याचा कूटही अजून वाढवू शकता आणि उरलेला काही शेंगदाण्याचा कूट आहे तो तुम्ही वरूनही टाकू शकता. शिमला मिरची भरून झाली की आपल्याला त्याची फोडणीची तयारी करायची आहे. सो त्यासाठी आपल्याला तर थोडीशी लसूण, थोडासा 2 कांदे, 1-3 टोमॅटो घेऊन आपल्याला त्याला स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायचं आहे. आणि कढईमध्ये तेल टाकून त्या तेलाला गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडीशी जिरं टाकून मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला लसूण ॲड करायची आहे. आणि लसूण ही थोडीशी लालसर अशी झाली पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला कांदा टाकून एक लालसर ब्राउनिश कलर आला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा टोमॅटो. आणि टोमॅटोही चांगला असा शिजल्यासारखा वाटला की त्याच्यामध्ये आपल्याला जे बेसिक मसाले आहेत ते ॲड करायचे. सो मी यामध्ये टाकले थोडंसं हिंग, त्याच्यानंतर आपलं थोडीशी हळद, थोडीशी चवीला थोडंसं मीठ, कारण की आपण ऑलरेडी मसाले टाकून घेतलेले आहेत शेंगदाण्याच्या कुटामध्ये. सो याच्यामध्ये आपण जेव्हा मसाले टाकू हे थोडेच टाकायचे, जास्त नाही टाकायचे आहे. आणि थोडीशी लाल चटणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे भरलेली शिमला मिरची आहे ती ठेवायची आहे. आणि त्यानंतर एक बारीक मंद आचेवरती झाकण लावून आपल्याला 5 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे. आणि एक 5 ते 10 मिनिटांनी परत आपल्याला त्याला ओपन करायचं आहे. आणि थोडंसं हलकंसं शिजल्यासारखं वाटलं की त्यामध्ये आपल्याला जे शेंगदाण्याचं कूट उरलेलं आहे त्यामध्येच आपल्याला पाणी ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग थोडंसं मंद आचेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे चांगली. आणि नंतर मग ही आपली भाजी एक ऑलमोस्ट 10 ते 15 मिनिटांनी भाजी आपली शिजून रेडी होते. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, दोन्हीसोबत खाऊ शकता, खूप चांगली लागते. आणि ही भाजी कशी वाटली, याची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप खूप प्रेम द्या. तर बाय गाईज.